नमस्कार सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला सुरुवात केली आणि देवपूजा वगैरे सगळं झालं आहे बघा. सगळी देवपूजा छान झाली. देवाऱ्याला हार वगैरे घातले. आज मला सगळं आणून दिलेलं साहेबांनी. खूप छान अशी देवपूजा झालीत. टोटली सगळं देवाऱ्यातलं काढलेलं, सगळ्यांना अभिषेक केला, छान पूजा झाली. आणि आजपासून झालं आपला अधिक मास चालू, पुरुषोत्तम मास चालू झाला. तर त्यामुळे रोज श्रीकृष्णाला अभिषेक करून तुळस अर्पण करायची, चंदन अर्पण करायचं. हे बघा इथे शालिग्रामला जेवढे विष्णूंचे अवतार आहे तेवढं सगळ्यांना तुळस अर्पण करायचेत. तर सगळीकडे केली. ते धन्वंतरी देव त्यांना पण तुळशीचा खूप मान असतोय. आणि ते श्यामबाबाला पण, त्यांना पण तुळस अर्पण केली जाते. दूध साखरेचा नैवेद्य छान अशी पूजा झाली. इकडे पण महाराजांना अभिषेक वगैरे करून हार वगैरे सगळे आणलेले. इकडे तुपाचे दिवे चालू आहे आणि हा तेलाचा अखंड चालू राहणार आहे बघा. असा अधिक मासामध्ये तेलाचा किंवा तुपाचा अखंड दिवा चालू असावा. तर आता बघा तुपाचे तर भरलेले, पण तुपाचे काय होतात शांत. तसं मी बाकीचं अजून तूप वितळून ठेवलं पण आहे असं, पण लक्षात नाही राहिलं तर नाही टाकलं, तर मग म्हणून मी तेलाचा भरून ठेवला आहे. इकडे पण तुपाचा असा भरून ठेवलेला आहे. चालू आहेत. मस्त अशी पूजा झाली. आणि सर्व ताईदादांना अधिक मासाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप सर्वांनी छान अशी विष्णूंची सेवा करा. जे काय तुमच्याकडून घडेल तेवढी सेवा करा. खूप चांगलं असतं. निस्वार्थ सेवा करायची. ह्या महिन्यामध्ये निस्वार्थ सेवा करायची असती. दीपदान वगैरे करा. ज्यांना जसं जमेल तशी सेवा करा. दीपदान वगैरे करायला जाईल मी, तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल. पण आता फक्त पूजा झाली अशी. आणि आज सासूबाई येणार आहेत, तर सासूबाई आल्यानंतर तुम्हाला दाखवेल. 4-5 दिवस व्हिडिओ नव्हते घेतले. आता असंच सांगते फक्त. आता संध्याकाळी ते आल्या तर तेव्हा मग मी तुम्हाला व्हिडिओ घेते. बाकीचं आता आवरून घेते. तर ताईंना मी तुम्हाला सकाळी देवपूजा दाखवली. फक्त पूजा झाली. त्यानंतर मी कुठलंच काही शूट घेतलं नाही. काम वगैरे मी जरा तुझ्या हातात घे बा, तुझ्या हातात घे तुझ्या, मी तुला सांगते. आणि मग नंतर काम वगैरे थांब अजून मी तुला दाखवते. माझा मुलगा आला आहे दुसरा, तुम्हाला दाखवते त्याला. त्याने मला खूप साथ दिली. जेव्हा 16 सोमवार केलेले ना, तर याने पहिलं मी तुम्हाला काय सांगते, सासूबाई येणार. तुम्हाला सकाळी बोलले सासूबाई येणार आहेत. यश गेलेला आणायला सकाळी आणि आले पण ते 5 वाजता आले पण. मग आता घरात सगळा पसार आहे. त्यांनी जे आणलं आहे ना गावावरून, सगळं घरभर गोंधळ करून ठेवला आहे. पण अधिक मास चालू झाला आहे आणि माझ्याकडं हा ग्रंथ आहे. मला ओंकारनेच दिलेला आहे. तुम्हाला दाखवते पहिला ओंकार. कसा वेळा हां, मस्त मस्त. तर तुम्हाला काय घेऊन आलाय दाखव आता. हां, अधिक मास आपण ग्रंथ हे बघा. हां, हे मला तर अधिक मास हे पठण करायचे आहेत ना, तर ते घेऊन आलाय. तर ज्या कोणी आता व्हिडिओ बघून जर चालू केलं 4-5 दिवसानंतर आहे, तर कुठून काय वाचन करायचं त्यांना सांग ना जरा. अधिक मासाची जन्मकथा ही आपली अधिक मासाची कथा आहे. हां हां, हे अशी दाखवतो. हो इथे ह्यात आपल्याला अधिक मासचं महात्म्य कळेल. हो. की साक्षात कृष्णदेवाने सांगितलं आहे की हे अधिक मास सुद्धा पांडवांनी सुद्धा केलेला आहे. त्यामुळे त्यांना सगळ्या वनवासातून सुटका मिळून त्यांना त्यांचं गतवैभव सर्व राज्य त्यांना मिळालं आहे. बरोबर. त्यामुळे ही कथा कशी करावी, ते उपवास कसे करावे, यात तुम्हाला सगळी माहिती भेटेल. हो, याच्यामध्ये या ग्रंथात सगळी माहिती दिलेली आहे. काय करायला पाहिजे बघा, सगळी माहिती वगैरे आहे. हां, तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल ना, तर त्यांनी हा ग्रंथ घ्या. आणि तुम्ही लास्टला जरी उपवास केले नाही, 5 उपवास तरी चालेल. मला आज करायचे होते, माझे नाही झाले. काही कारण आहे, सांगते का नाही झाले ते. तर हे बघा, हे श्री अधिक मास महात्म्य मिलिंद जाधव यांचं आहे. आणि यात सगळी काही माहिती दिलेली बघा. तर ओंकार, आता तू सांग जरा याच्याबद्दल माहिती. हां, थांब, स्टॉप. आता परत बंद केले. हां, बंद केलेलं मी. काय बोलला? या म्हणजे आईच आहे. दुसरी आई बोलतो. आणि खरंच हा मला पहिल्यापासून आई बोलतो ना, तर भारी वाटतं एकदम. आपल्याला इतकं मनापासून आई बोलणारा मुलगा खूप छान वाटतं. यश पण मला आई बोलतो आणि त्याच्यानंतर हा आई बोलतो. मला खूप भारी वाटतं नाही काय. तर यामुळे यांनी नवला त्यावेळेला खूप मदत केली त्यांनी. भरपूर सगळं पाऊस पाणी चालू द्या, काही पण चालू द्या. आज माझं थोडंच चेहरा तुम्हाला असं वाटतं, पण आज जरा बरं वाटतंय. थोडंसं बरं वाटलं मला. उद्या जायचं आहे पुन्हा डॉक्टरकडे. आज बंद होतं संडेचं, पण वाटतंय जरासं असं अजून सुजल्यासारखं. तर तुम्हाला आता ते महात्म्य घेऊन आला. तर संध्याकाळी याचं मला रोज डेली वाचन करायचं 1 महिनाभर. उपवास पण करायचे होते, पण का आता हा इतका चक्करचा प्रॉब्लेम चालला आहे. तर म्हटलं काही झालं तर सगळे घरातले मला बोलते, तूच आगावपणा केला, तूच केलं, तूच हे झालं असं. का दिवसभर खायचं नव्हतं काही आणि BP वगैरे लो होऊन जातो. मग मी काय उपवास केले नाही. तर विचार केला महिन्याच्या लास्टला जरी केलं तरी चालेल ना बळा. हो, नक्की. महिन्याच्या लास्टला केलं तरी चालतंय ना. नक्की नक्की. हो.
सुरुवातीला काही कारणाने आपल्याला नाही जरी जमत. उपवास नाही जमला तरी रोज कथा वाचन किंवा देवाचं स्मरण किंवा मंदिरात दर्शन किंवा गाईला रोज चारा देणं. गाईला रोजचा चारा. तर साक्षात कृष्णदेवाने सुद्धा रोज गायीची सेवा केली हा. जन्मापासून त्यांच्या. हो ना. त्यामुळे गाईचं महत्व खूप आहे. महत्व खूप आहे. अरे वा, खरंच बघा, त्याला इतकं नॉलेज ताईनं तुम्हाला सांगू. त्याचं तर जेवढं मी घेईल ना व्हिडिओमध्ये तेवढं कमी पडेल. आणि तुम्ही बोला हा कसा कृष्ण अवतारच आहे, पूर्ण काही त्याच्या तोंड पाठ आहे तोंड पाठ आहे सगळं काही. तुम्हाला सांगते, तो जे बोलेल ना तुम्ही नुसतं ऐकतच राहणार. इतकी सकारात्मक म्हणतात ना आपण, इतकं एवढं पॉझिटिव्ह ऊर्जा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे असा माणूस फक्त त्याच्याशी बोलत राहणं, सगळं देवाचं ऐकत राहणं त्याच्याकडून. एवढं भारी बोलतो, छान आणि आता तो बँकेत जॉबला आहे. आता लग्नाचं चाललं आहे ते सांगत होता सगळं. आता पुढच्या वर्षी लग्न आहे. आता एवढ्यामधल्या काळात काय मुहूर्त वगैरे नाही आहे. छान मुलगी भेटली त्याला. आणि मी आता थोड्या वेळाने 8 वाजता चालेल ना, जमेल तसं वाचेल. 8:30पर्यंत मी आता याचं पठण करणार आहे. मग तुम्हाला सांगेल याच्यातलं कुठलं काय घ्यायचं, छोटंसं घेईल पुन्हा मी एखादी क्लिप, की कुठून कितपर्यंत वाचन करायचं आहे आपल्याला. आणि पूर्ण महिनाभर वाचल्यानंतर आपल्याला अमावस्याच्या अगोदर याचं उद्यापन करायचं असतं आहे. तर हे मी पण वाचन करते, दीदी पण करत असते. तर आजपासून सुरू करणार मी हे. आणि तुम्हाला एक खाली पसारा दाखवेल. आता थांबा, सासूबाई थोड्या आडव्या झाल्यात, नंतर दाखवते घरात गोंधळ किती, सगळं गावचा पसारा आणलाय. भेटते थोड्या वेळाने तुम्हाला. पहिले लाडू ते खाल्लेले म्हणून बायको तर आता बायकोला लाडू दिसत ना मला पुढे. अगं इकडे ना पहिली इकडे. तर आता ओंकार गेलात. मला तर थोडंसं वाचन वगैरे करायचं आहे. तर वाजले ते आता 8:30 झाले. आता मी वाचन करायला मग तुम्हाला घरात पहिला थोडासा गोंधळ दाखवते. हे तर खाली मी सगळं काहीच नाही आवरणार आहे. साहेब आलेत लवकर, ते थोडंसं इथला पसारा आवरतील. आणि मला भगवद्गीता पण वाचायची आहे आणि अधिक मासाचं महात्म्य पण वाचायचं आहे. जेवण तर वगैरे काही बनवायचं नाही, कारण सासूबाई आल्यावर जेवले ते 5:30ला. यश आता जेवलाय आणि दीदी बाहेरच काहीतरी खाणार आहे. आणि आम्ही काय खाल्लं आहे, लाडू वगैरे. यशने लाडू आणले, ते पिवळे लाडू जे असतात ना गावी, बुंदीचे लाडू वगैरे, ते मला आवडतात. मग यशने आणलेले, तो एक मी खाल्ला. आता पण साहेबांनी थोडा दिला, ते खाल्लं. आता जास्त भूक नाही आहे. सगळं आलेत. यात काय माहिती आहे, हे आपले दारापुढे जे आंब्याचं झाड आहे ना, तुम्हाला दाखवलेलं मागे, तर थोडेसे आंबे पिकत घातलेले सासूबाईने, ते वर ठेवले. आणि बाकीच्या कैऱ्या ज्या आहे ना खाली आहेत, याच्या खाली कैऱ्या आहेत. आज कच्च्या अशा तोडून आणल्यात, खाली आहेत त्या. आणि हे पिकवलेले घरात थोडेसे, तर अशीच खायला होतील ते. आणि हे तांदूळ इंद्रायणी मी मागवले 10 किलो. आणि हे बघा इकडे गहू वगैरे, काही कांदे लसूण जे काय आहे ते सगळं असा पसारा आहे. इकडे घरात गोंधळ दाखवतो मला. हे बघा, हे बघा इकडे काय काय आणलं आहे त्यांनी, हे डाळी वगैरे. आणि इथे लोणचं भरून आणलं आहे, तुम्हाला लोणचं दाखवते मी. असं कपडा टाकून झाकून ठेवलं आहे, थोडंसं हलवून दिलं खालीवर, असं तेलाचं आपलं हे केलं. तेल सगळं खाली बसलेलं आहे. हे गावचं लोणचं असं दरवर्षी तुम्हाला दाखवलेलं आहे मागे पण. आणि बाजरीचं पीठ नव्हतं, मी त्यांना दळून आणायला सांगितलं. तुम्हाला बोलत होते ना, मला वेळ नाही मिळत दळण करून द्यायला. आणि भाज्या वगैरे विकत आणल्या, जे काय ना सगळ्या भाज्या वगैरे विकत आणल्या. बसल्या तिथं जेवलेल्या, थोड्या पडलेल्या. आता हे दोघं बसले तिकडं असे ओंकारची गप्पा मारत होते एवढा वेळ. आता याच्यावर मी असं थोडा कपडा टाकून ठेवणार आहे आणि मग रात्री झाकण लावेल. सकाळच्याला थोडेसे गवारीच्या शेंगा निवडून ठेवले त्याने. गावात तिथं घेतले सकाळी कोणाकडून विकत, मिरच्या, गवारीच्या शेंगा वगैरे. आता घरी काय नाही, भाजीपाला घरी काय नाही आपल्याकडं, कारण पाणी नसतं गावी. तर आता ते सगळं आवरून ठेवतील. मी थोडंसं वाचन करते, मग आरती करायची असती. आणि उद्या बहुतेक येणार आहेत पाहुणे कोणी परवा गेलेले आत्याकडे बघा, ती येणार आहे कदाचित. मग कन्फर्म नाही येणार की नाही माहिती नाही. आणि हा सगळा पसारा आता हे यात कांदे लसूण वगैरे बघा, आत्ताच आलेलं गावावरून तुम्हाला दाखवलेलं, यांनी पण आणलेत. मग ते सगळं भरून ठेवतील साहेब. आज माझी थोडीशी मान इकडे तिकडे होती, नाही तर मान बिलकुल हालत नव्हती. आज जरा असं थोडंसं वाटतं, तर म्हटली जरा वाचन करेल. मग यांची बडबड चालली. चला ठीक आहे, मी करून घेते वाचन वगैरे आणि भेटते तुम्हाला सकाळी. मग आता काय कुठला व्हिडिओ वगैरे घेत नाही मी. तर बघा, मी तुम्हाला बोललेले मला भगवद्गीता आणि अधिक मासचं पठण करायचं आहे. तर याचे महात्म्य असतं आणि आरती करायची असते. आणि भगवद्गीतेचं कमीत कमी 1 अध्याय कोणी वाचू शकतं किंवा 1 पान तरी वाचायचं असतं पुरुषोत्तम मासमध्ये. तर मी आता हे वाचन करायला घेते थोडंसं. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदातांना, श्री स्वामी समर्थ.
तर व्हिडिओला सुरुवात केलीत. आता किती वाजलेत बघा, 10:30 झाले, 10:35 झाले. आणि देवपूजा वगैरे झाली. कधी तर साहेब उठले वगैरे नव्हते तेव्हाच माझी देवपूजा वगैरे झाली. त्या वेळ लागतो सगळे देव काढून. आज पण पुन्हा अभिषेक केलात मी. आता हे पुरुषोत्तम मास आहे तोपर्यंत रोज भगवंताचा अभिषेक होणार सगळ्या देवांचा. हरिहर म्हणजे भोले बाबा आणि श्रीकृष्णांचे तर हे हरिहर यांच्यामध्ये भेद नाही करायचं. मग त्यांची पण पूजा यांची पण पूजा म्हणजे कधी भेदच नसतो करायचा. पण ह्या महिन्यात तर बिलकुल नसतं करायचं कोणी. हरिहरांमध्ये कधी भेद नसतो करायचं. सगळ्यांचा अभिषेक वगैरे झाला आहे. तुम्हाला पहिली पूजा दाखवते. आज फुलं थोडेसे होते, आज हार नव्हते राहिले. कालच्या याच्यानं फुलं राहिले फ्रीजमध्ये. फुलं वगैरे वाहून दूध साखरेचा नैवेद्य आता अर्पण केला. हे जे दूध इथं ठेवते हे देवाऱ्यामध्ये तर गणपती बाप्पाला पण स्मरून ठेवलेलं असतं म्हणून या तुळशीपत्र नाही आहे. आणि जे इथे आहे आणि इकडे महाराजांचं बघा याच्यामध्ये तुळशीपत्र अर्पण केलेलं असते. पण गणपती बाप्पाला तुळस चालत नाही म्हणून एक वाटी मी बिना तुळशीपत्राची ठेवत असते. आणि श्यामबाबाचं पण आहे त्यात तुळशीपत्र असते. तर अशी झाली मस्त ही देवपूजा. हा जो इथं दिवा आहे हा कालपासून चालू आहे. रात्री पुन्हा तेल घातले, सकाळी उठल्यावर मग तेल घातले. तर हा अखंड चालू आहेत बघा. पुरुषोत्तम मासमध्ये अखंड दिवा चालू ठेवायचा असतो घरामध्ये. तर हा चालू आहे. बाकीचे तुपाचे जे आहे ते शांत होतात. पण हा कंटिन्यू तेलाचा चालू आहे एक. आणि मी बोललेले की मी करेल उपवास महिनाभर. म्हणजे एक वेळेला अन्न खायचं असतं. पण मी पुन्हा विचार केला गोळ्या औषधं चालू पुन्हा काही प्रॉब्लेम झाला तर हे सगळे माझ्यावर तुटून पडतील घरातले. हे यांनी असं झालं त्यांनी तसं झालं. मग मला खूप लेक्चर देतात की तू उपवास केले, तू हे केलं त्यामुळं झालं, असं झालं तसं झालं. मग साहेबांनी उपवास केले 1 महिन्याचे. मी त्यांना मग जितके दिवस निघते तितके तुम्ही करा, बाकीचे राहिलेले मी करेल. सकाळी सगळं फ्रूट वगैरे देते त्यांना मी, फ्रूट वगैरे देते. दूध नाही दिलं का तर मोसंबी खाल्लेली म्हणून दूध नाही दिलं मी त्यांना. बाकीचं सफरचंद वगैरे चिकू आणलेली सासूबाईने गावावरून ते दिलं आणि ड्रायफ्रूट सगळं काही दिलं आहे. तर त्यांचं दुपारी नाही जेवणार ते. आता सकाळी जे खाल्लं आहे त्यावर रात्री जेवणार एक वेळेला. आणि कांदा लसूणचा जो नैवेद्य म्हणून तो नाही द्यायचा आपल्याला आज आतापासून भगवंताला कालपासूनच. दूध साखर तूप साखर वगैरे असं किंवा नुसतं वरण भात असा हे द्यायचा. ज्यात कांदा लसूण नसेल ते पदार्थ आपल्याला नाही वाढायचे. सात्विक भोजन द्यायचं असतं. तर एक तरी पदार्थ मी बिना याचा करणार. असे डाळ वगैरे तरी त्याला लसूण वगैरे नाही घालणार काही नाही. तर असं मी वरण भाताचा असा नैवेद्य ठेवणार. माझ्याकडे येत आहे आता पाहुणे आत्यान ते येत आहेत. आत्या इथं डोळे चेकअपला येणार आहे सिद्धिविनायकला. तर ती इकडे येते. अजून ती आलीच नाही इकडे. आणि हे बघा आंब्याची पेटी आली रात्री एक. सूरज दादा आहेत ना साहेबांचे मित्र, खूप खास मित्र आहेत. तर त्यांनी मला आंब्याची पेटी आणि काय पाठवले अजून ये आंबावडी जी असते ना हे बघा हे ते आंबा पापडी म्हणतात. आंबा पापडी वगैरे पाठवले त्यांनी. आंबे काढलेत आम्ही काही खाल्लेत. आणि कोकम वगैरे पाठवले. ते आता सगळं हे करून दिलेलं. आंबे एवढे गोड होते ना, छान पिकलेले आंबे होते मस्त. काही काढले खाल्ले आता ठेवले अजून अर्धे तरी आहे त्यामध्ये. कोकम वगैरे मस्त एकदम छान गावचा ताजा कोकम असतो. तर आता हे झालेत. आता मला जेवणाला लागायचे आहेत कारण येत आहेत मामा पण, आत्या येते आणि विजू पण येतो आहे. तर म्हटले आता सासूबाईची थोडी मदत होती. मग पहिलं जेवण बनवून घेते.